आणि मी केतन बर्वे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. सो आज आपण आलो आहे लोहगडला. खूप फिरून आलो आहे. सो तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. गडावरती जाऊ. आम्ही निघालेलो 7:30 वाजता. सो आत्ता पोचलो आहे. थांबलेलो खाली कारण ती सिया आली आहे. तिचं इंट्रोगेशन चालू होतं वरती मर्डर केसमध्ये. सो त्यासाठी त्यांचं काहीतरी चालू होतं तर बंद ठेवलेलं. सो आत्ता त्यांनी ओपन केलं आहे. तर आपण वर जाऊ आणि बघू. सो हे आहे तिकीट काउंटर. 25 रुपये एंट्री आहे पर पर्सन. दमाला झालं सवय नाही वाटतं म्हणून. मस्त खाली वडापाव खाल्ला. मजा आली. एकदम गावची टेस्ट मस्त. आणि आता व्ह्यू बघून तर अजूनच मजा येईल. दाखवतो. आजा बेटा सो आता जे तुम्ही बघितलं ते आतमध्ये लक्ष ठेवण्याची जागा होती. किल्ल्यावरून लक्ष ठेवायच्या. पहिला जो दरवाजा तो गणेश दरवाजा. गणेश दरवाजा पार केल्याच्या नंतर ते इथे एक पहिला व्ह्यू. महाराष्ट्र ठेवून काहीच नाही माहिती आहे. एका वेळेस वॉशरूम तरी बोलू शकतो. वॉशरूम सारखं वाटतं ना. सो हे तुम्ही पाहिलात हे 1 आणि 2 हे दोन्ही पण वॉशरूम आहेत गडावरचे. पहिल्याच्या काळात यूज करायचे. आणि इथून गॅपमधून मस्त हवा सुटते. तुम्ही बघू शकता माझी केस हलते. एवढी हवा थंडगार फक्त एवढ्याशा अशा गॅप पट्टीमधनं. कोकणचा मारा बिरा
हा आला नारायण दरवाजा. बाजूला 2 हे आहेत सिंह वरती. अत्यंत सुंदर असा व्ह्यू. आणि या गडाला लोहगड का नाव दिलं ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे एक लोखंड आहे, इथे एक आहे. ह्या अशा शिया टाकल्यात लोखंड दगडाला धरण्यासाठी. परत इथे पण आहे, हे बघा, ही अशी. त्याच्यामुळे अजूनपर्यंत हा गड स्थिर उभा आहे व्यवस्थित कंडिशनमध्ये. त्याच्यामुळे त्याचं नाव लोहगड, कारण याचं लोह्याने बनवले. बाबा इथून ढकलू नको, परत आपण फेमस होऊ. कसं ढकलणार? ती सिया केतन, इथं वैदू केतन झालं. तो जम्पिंग जपांग. काय बोलते मध्ये बिचारा सिद्धूला त्रास. चल चल. आपण आलाय भाई. हाय कर हाय कर. ए वाच्छा, तो विचार करतोय तुम्ही ढकललं असेल. इथलं ही मला ढकलण्याच्या याच्यामध्ये, म्हणून माझ्या रक्षण करायला हे बघा, हे दोघं जण आले. हनुमान पाठवले दोघं. त्याला अजून थोडी वरती येतं. आताचा दिवस. लाईट लाव. कुठे पोचते त्याच्या पाणी आहे त्याच्यामध्ये. पाण्याच्या कुंड का क्लिअर पाणी दिसतंय बघ ना. एवढ्याच्या टॉर्चने तुला काय दिसतं? तुम्ही ते बघितलं, ते पाण्याचे टाके नाहीत, ते धान्य कोठार होतं असं लिहिलेलं, पण पाणी साचलेलं खूप. सो आम्ही क्रॉस केला आता महादरवाजा, म्हणजेच हनुमान दरवाजा. वरती आता आले. हे जे मागे बघताय हे आहे समाधी. ते आता कोणाची आहे माहीत नाही. हां तेच ते आहे. बाकी तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा मस्त असं. सो हे समाधी गृह आहे, म्हणजे मॉमेटियन लोकांचे 2 कबर आहेत आणि बाजूला जिथे तोफा आहेत. त्यानंतर महादेवाचं मंदिर तिकडे आहे त्या साईडला, आणि तलाव पुढे आहे. हे राजा राणी महल वगैरे आता तुटलं आहे. आधी जुन्या काळी खूप मोठं असावं. विंचूकडा बघायला आहे. विंचूकडा बंद आहे. पावसाळ्यात 3 महिने बंद करतात. आता आज चालू आहे की नाही माहीत नाही, पण मे बी बंद असावा. सो पहिलं इकडे महादेवाच्या मंदिरात जाऊन येऊ, नंतर विंचूकडाला जाऊ. इकडे पाण्याची टाकी दाखवतो तुम्हाला.
तेच ना, भैये बी येतात. ही पाण्याची टाकी आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही घाण बघू शकता. हे असे काय बोलणार याला, म्हणजे येणार आणि घाण करणार. चल इथून डायरेक्ट. म्हणजे येतात फिरायला गडावर आणि कचरा करून जातात. काय म्हणणं आहे गोरे याच्यावर तुझं? काय नाही, तो लाजला विचार. एकटा आलाय ना. आता दुसरी न्यूज ऐकली असती. हे आहे महादेवाचं मंदिर. श्री हनुमान मंदिर लिहिलंय, पण महादेवाचंच मंदिर आहे. ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांना सांगतो, हनुमान हा अवतार महादेवाचा आहे. सो इकडे चप्पल काढावे आणि मग आतमध्ये जावे. हे हनुमानाचं मंदिर इकडे. बोलतीये मी, कोणाला अजून हनुमानाची गरज आहे त्याने व्यवस्थित पाया पडा. आहे त्र्यंबक तलाव. तिथून प्रॉपर येणे खाली उतरण्यासाठी आहे. पाणी स्वच्छ थोडं तरी वाटतं खाली बसलं असेल. खोल असणार पाणी, खोल असेल. पावसामध्ये पूर्ण एवढं तर भरतच असणार, पूर्ण भरून जातं. मस्त असा व्ह्यू वाटतंय गडावर येऊन. हवा सुरू आहे, गरम होत होता, हवा टाईट होती येईपर्यंत, दम लागलेला. पण आता मस्त हवा सुरू आहे, तर मस्त वाटतं व्ह्यू बघून. तर हा 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 मजाच आहे खरंच. बघा तुम्हाला दाखवतो, पाण्याची टाकी आहे, सुकली आहे पूर्ण कारण पाऊस नाही आहे. सो त्याच्यामुळे पूर्ण सुकलं आहे. पाऊस नसल्यामुळे टाक्या वगैरे इकडे सुकलेल्या आहेत. तो कसं वाटतं तुला येऊन एकटं? व्ह्यू मस्तपैकी. आणि इथे तो विंचूगडा आहे आणि तो बंद आहे नेहमीसारखा, कारण त्याला वरतून रस्ता आहे आणि तो बंद. पावसामध्ये म्हणजे जसं पाऊस चालू झाला की 3 महिना पावसाळी तो बंद असतो. तिथे कोणाला जाऊन देत नाही कारण तिथे कडा वगैरे नाही आणि खूप रिस्की पॅच आहे तो पूर्ण.
आणि तो विंचूच्या शेपूट जशी असते ना विंचूची तशी, म्हणजे ते काय बोलतात ते डंक, म्हणजे सेफ्टीचाच प्रकार आहे तो डंक, त्याच्या आकारासारखा आहे तो, म्हणून त्याला विंचूगडा असं बोलतात. मस्त असतं. बिचारायला जायचं होतं पण मीच बोललेलो याला की बंद असणार तो, सो बंद आहे. अमृत हां बस, हां 1 2 3. बस पाडून बिचारा एकटा देवदास. सिद्धू काय टेन्शन, मजा करतोय. मग पावसात तर बरंच असेल मजबूत. पावसामध्ये पूर्ण असं भरत असणार, मस्त वाटत असेल. इथून पाणी निघते, तिथून पाणी, वरतून पाऊस. हो 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 हो, मजाच. आई आणि खाली बघा मस्त असं वाटलंय. काहीतरी काम चाललंय बऱ्याच ठिकाणी इथे. काय वाटतं तुला इथे येऊन? बरं वाटतं. त्याला आधी सांगितलं असं नाही तर कांड झालंय. त्याला माहितीच नाही की इथून ते किस्सा झालाय म्हणून तिथे ढकललंय वगैरे. इकडे आल्याच्या नंतर खाली त्या आम्ही वडापाव खात होतो, तिकडच्या माणसाने सांगितलं याला की का लोहगड बंद आहे. तर त्यांनी सांगितलं असं असं झालेलं माहीत नाही. तेव्हा ह्याने मला विचारलं अरे असं, नाहीतर ह्याला वाटत होतं की सिंहगडला चाललंय. अरे नाही, मला माहिती तो कुठून तरी धक्का दिला आहे पण इकडे जातो माहित नाही. इकडून हा पॅच आहे, तिकडून वाटतं कुठेतरी धक्का दिले. वरचा जो पॅच आहे तिकडून. पण आपल्याला काय, आपल्याला थोडी काय करायचं, आपण व्ह्यू एन्जॉय करायचं. पाणी असं हा पूर्ण भरला असता. इथे दुकानं वगैरे नाही आहेत कारण जवळ आहे ना, छोटा आहे, एवढं चढण्यासारखं नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर नक्की करा. आणि व्ह्यू एन्जॉय केला असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. आणि एक गोष्ट सांगतो की जेव्हा पण इकडे गडावरती याल तर आत्ता लोहगड मध्ये जो सीन झाला आहे तर मोस्टली सगळ्यांनाच माहिती आहे की असंच झालं. सो जेव्हा पण वर येणार तेव्हा फक्त आल्यावरती सारखं येत नका म्हणू की इकडे क्राईम सीन झालं आहे वगैरे. कारण मोस्टली मी इकडे खूप जणांना तेच बोलताना बघतो आहे की इकडून ढकललं आहे, तिकडून ढकललं आहे, हे झालं आहे, ते झालं आहे. सो हे अवॉइड करा कारण हे खूप चुकीचं आहे. जे झालं आहे ते झालं आहे. ते पोलीस आणि बाकीचे वरचे आहेत ते इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. सो तुम्हाला याची काही गरज नाही कारण गडाचं नाव खराब होतं. कारण मग लोहगड हे म्हणजे नंतरला जाऊन ते वेगळं होणार आहे. ते असं नको व्हायला की चुकीचं नाव पडायला, म्हणजे की क्राईम सीन लोकेशन आहे हे इकडे क्राईम होतात, म्हणजे असं नको. की बी रिस्पेक्टफुलली एन्जॉय करा, व्ह्यू एन्जॉय करा, मजा करा. बाकी गॉसिप वगैरे नका करू प्लीज, हीच विनंती. सो तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि काहीतरी बोलतोय भाऊ माझा, बघ तुम्हाला काय काहीतरी बोलत जातो. पण नक्की प्लीज जर चुकीचं वाटत असेल तर सॉरी, पण जे गरजेचं आहे म्हणून बोलतो की नका असं करू काय. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतंय जे मी बोलतो.